नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत श्री चंद्रशेखर नेने सर आणि डॉक्टर गौरीताई पिंपळे. दोघांचेही स्वतंत्र चॅनेल आहेत. नेने सरांचाही आहे तसाच. गौरीताईंचा चॅनेल गौरी नॉमिक्स आहे. तेव्हा तुम्हाला 3 चॅनेलला आता सबस्क्राईब करायचंय जर केलं नसेल ऑलरेडी तर, आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कारण आम्हाला खात्री आहे की हा विषय तुम्हाला आवडणार आहे म्हणून. अतिशय एकदम ज्याला हॉट न्यूज म्हणतात ना, तशी बातमी आली आणि हा व्हिडिओ करायचं ठरलं आणि आम्ही ताबडतोबीने बसलो. ती बातमी अशी आहे की ती वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेली आहे की अमेरिकेतल्या काही नामवंत कंपन्यांना सरकारने बोलवून घेतलेलं आहे आणि त्यांना असं सांगितलेलं आहे की युद्धासाठी उत्पादन सुरू करायची तयारी ठेवा म्हणून. तर नेमकी बातमी काय आहे ते आधी आपण गौरीताईंकडून ऐकूया पहिला. जरूर. नमस्कार. बातमी अशी आली की पेंटागॉनने जनरल मोटर्स, फोर्ड आणि जीई एरोस्पेस या तिन्ही कंपन्यांना सांगितलं की तुम्ही वेपन्स बनवायला सुरुवात करा. त्याच्या दोन गोष्टी आहेत. एक तर अमेरिकेकडे असलेली जी शस्त्रास्त्र आहेत ती त्यांच्याकडे पुरेशी नाही आहेत, म्हणजे साठा संपत आलेला आहे इराण बरोबर युद्धानंतर. आणि त्याचबरोबर त्यांना एक्स्ट्रा हवी आहेत आता वेपन्स रेडी करायला सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस अमेरिका करत होती, सगळ्यांना शस्त्रास्त्र बनवायला सांगितलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. त्याच्यानंतर कोरियन वॉर जे झालं 1950ला, त्याच्यामध्ये डिफेन्स प्रोडक्ट्स ऍक्ट त्यांनी पास केला. त्याच्यामध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती किंवा युद्ध असेल तर त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधल्या सगळ्या कंपन्यांना डिफेन्स प्रोडक्ट्स बनवायची परवानगी आहे. आणि आता पेंटागॉनने सांगितलं की जनरल मोटर्स, फोर्ड आणि जीई एरोस्पेस तिन्ही मोठ्या कंपन्यांना, त्या ऑटोमोबाईल मधल्या मोठ्या कंपन्या आहेत, त्या आपल्याला कारसाठी माहिती आहेत, लक्झरियस कारसाठी माहिती आहेत, आणि ह्या कंपन्यांना आता वेपन्स बनवायला सांगितलेली आहेत. याचा अर्थ हे युद्ध एक्स्कलेट होईल किंवा अमेरिका दुसऱ्या कोणावर तरी पुन्हा अटॅक करेल किंवा अजून दुसरीकडे युद्ध असेल त्यांना शस्त्रास्त्र पुरवेल. याच्यापैकी 3 कोणत्या तरी पॉसिबिलिटीज दिसत आहेत. पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे की ह्या 3 ज्या कंपन्या आहेत, फोर्ड, जीएम आणि जीई एरोस्पेस, ह्या तिन्ही ज्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असल्या तरी त्यांचं अमेरिकन वर्तुळामध्ये फार मोठं वर्चस्व आहे. अगदी 70च्या दशकापासून आपण बघितलं, त्याच्या आधी 1950ला कोरियन वॉरच्या वेळेसही त्यांनी बनवलेले शस्त्रास्त्र. 70च्या दशकात जेव्हा त्यांच्या ऑटोमोबाईल सेक्टरला जपानच्या स्मॉल कार्सनी धोका निर्माण झाला, तेव्हा निक्सन यांनी जपान बरोबर करार केला. त्या व्यापारी करारामध्ये असं ठरलं की जपानने स्मॉल कार्स अमेरिकेत पाठवू नयेत, जेणेकरून फोर्ड, जीएम आणि जीईच्या ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवरती परिणाम होईल. तर या तिन्ही कंपन्या आहेत ज्या अमेरिकेच्या पॉलिटिकल सर्कलमध्ये सुद्धा फार प्रभावी आहेत आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आजही टिकून आहेत. मोठ्या प्रमाणावरती चीनकडे जरी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर शिफ्ट झालेलं असलं तरी या कार मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या अजूनही अमेरिकेमध्ये लक्झरियस कार बनवतात आणि त्या प्रसिद्ध आहेत. तर याचाच अर्थ असा आहे की अमेरिका जी आहे ती डिफेन्स प्रोडक्ट्स मोठ्या प्रमाणावर बनवण्यावरती भर देते. त्यामुळे युद्ध एस्कलेट होण्याचे चान्सेस तर दिसत आहेत की एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा अमेरिकेला कशासाठी हवाय. एकतर युद्ध हे एस्कलेट होईल किंवा दुसरीकडे कुठेतरी अमेरिका युद्ध सुरू करेल, जे त्यांनी दुसऱ्या महायुद्धात वापरलं होतं की शस्त्रास्त्र पुरवलं आणि ते दुसरं महायुद्ध पुढे एस्कलेट झालं. तर अगदी तीच स्ट्रॅटेजी आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा 1929ची महामंदी आली त्याच्यानंतर दुसरं महायुद्ध आहे आणि त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये शस्त्रास्त्र बनवणाऱ्या कारखान्यांमुळे अमेरिकेची आर्थिक व्यवस्था सुधारली. त्याच्यासाठी त्यांनी आधी बरेच प्रयत्न केले, पण दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा शस्त्रास्त्र बनवली आणि ती वेगवेगळ्या युरोपीय देशांना पुरवली त्याच्यानंतर अमेरिकन इकॉनॉमी बूस्ट झालेली. आणि मग आतापर्यंत त्यांनी ती काय आपण युएस हेजेमनी, डॉलर हेजेमनी म्हणतो ते सगळं त्यांनी एन्जॉय केलेलं आहे. आता पण पुन्हा अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे म्हटल्यानंतर पुन्हा तीच टॅक्टिक्स खेळतायत का अमेरिकेचे राजकारणी, कळायला मार्ग नाही, पण त्याच दिशेने पावलं आहे असं वाटतंय. खरं सांगायचं तर ही बातमी ऐकली ना तेव्हा मला जर्मनीची आठवण आली. म्हणजे हिटलरच्या हाताखालची जर्मनी. त्यावेळेला हिटलरनी असंच केलेलं होतं. नागरी प्रोडक्शनच्या ज्या कंपन्या होत्या तिथे छुप्या रीतीने युद्धासाठी आवश्यक असलेली सामग्री बनवायचे आणि मग युरोपमधले निरीक्षक आले बघायला की ते सगळं झाकाझाक व्हायची आणि नॉर्मल सिव्हिल प्रोडक्शन दाखवलं जायचं. त्यामुळे ते कधी पकडले गेलेले नव्हते. आता इथे हा सगळा म्हणजे तो पकडले जाण्याचा काही प्रश्न नाहीये,
पण कन्व्हर्टिबिलिटी बिटवीन सिव्हिल प्रोडक्शन आणि वॉर प्रोडक्शन ही प्रामुख्याने दिसते आहे. तर त्याच्यामध्ये चंद्रशेखर नेने सर, तुम्ही कसं बघता याच्याकडे, की तुम्हाला काय वाटतं? पहिली म्हणजे युअर फर्स्ट रिएक्शन. पहिली रिॲक्शन अशी आहे की नरेंद्र मोदींचा फोनमध्ये ट्रम्पला काय काय सल्ले मिळाले याचा विचार करायला हरकत नाही. कारण मोदींनी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आपल्या 4 तरी प्रायव्हेट कंपन्यांना बनवायला सांगितलं, ती तोफ बनली आपली. BAE 777 तोफ जी आहे ती भारत फोर्ज, नंतर LNT, आणखी टाटा स्टील या सगळ्यांनी मिळून बनवलेली आहे. तर कुठेतरी मोदींनी हाही सल्ला दिला असेल की बाबा रे, हे तू करायला घे. पण त्याहून म्हणजे सिरियसली म्हणायचं तर अमेरिकेच्या लक्षात आलंय की त्यांची शस्त्रास्त्र यावेळेला पुरेशी उपयुक्त ठरली नाही. ती खूप महाग होती आणि त्यांच्या विरुद्ध स्वस्त ड्रोन आणि स्वस्त यांनी जे वापरले सगळे शाहिद वगैरे त्यांनी जे वापरलं इराणनी, त्यांनी अमेरिकेची इकॉनॉमी डळमळीत झाली होती. तेव्हा हे सगळं बदलण्याकरता दे नीड टू चेंज देअर प्रोडक्शन लाईन. आता काय, एक्झिस्टिंग मोठ्या ज्या वेपन्स कंपन्या आहेत त्यांना प्रोडक्शन लाईन चेंज करायला खर्च खूप जास्त येतो. या नवीन लोकांना त्यांच्या प्रोडक्शन लाईन मध्ये हे ऍड करणं तुलनेने सोपं जाईल, हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे जगामध्ये व्यापारामध्ये सर्वात जास्ती प्रॉफिट नार्कोटिक्स मध्ये मिळतो, पण तो बेकायदा व्यापार आहे. पण दुसरा आर्म्स कंट्रोल मध्ये मिळतो, आर्म्स ट्रेडिंग मध्ये मिळतो. अमेरिका पहिलेपासूनच अमेरिकेची इकॉनॉमी आर्म्स वरती अवलंबून आहे. युद्ध काय ते काढतच असतात कुठेतरी. आता सुद्धा तुम्ही बघाल तर इराणचं युद्ध संपेल असं वाटतंय येत्या 5-7 दिवसामध्ये. पण अनफिनिश्ड बिझनेस अमेरिकेकडे बरेच आहेत. ट्रम्पनी 2 तर सांगितलेच आहेत, क्युबा आणि ग्रीनलँड. ग्रीनलँड ताब्यात घेताना त्याला नाटोशी लढायला लागेल आणि क्युबा तर तो कधी घशात घालेल. ते 2 झाल्यानंतर त्यांचं लक्ष जे वळेल ते रेअर अर्थ मिनरल्सकडे वळेल. कारण आता अमेरिकेला फक्त एकच दुखती नस आहे की रेअर अर्थ त्यांच्या ताब्यात नाही, ती चीनच्या ताब्यात सर्वात जास्त आहे. त्यामुळे जिथे कुठे रेअर अर्थ असतील, उदाहरणार्थ बलुचिस्तान, त्यामुळे तिसरा अनफिनिश्ड बिझनेस हा पाकिस्तानचं विघटन आणि त्यातला बलुचिस्तानचा केक खायचा हे असू शकतं. या सगळ्याचा विचार करताना अमेरिकेने जे आता सुरू केलेलं आहे, आणि एक तुमच्या लक्षात आलं का, लक्झरी कारचं मार्केट आता कमी झालंय फार. आता सगळे युटिलिटी कार्स बघायला लागलेत आणि एकीकडे तुम्ही पेट्रोलच्या किमती वाढवताय आणि दुसरीकडे ज्या फ्युएल गजलर कार्स आहेत त्या कोण विकत घेणार? त्यामुळे यांनाही कुठेतरी ऑप्शन हवाच होता. बरं, तुम्हाला माहिती आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री हा अमेरिकेतला सर्वात मोठा जॉब गिव्हर आहे. सर्वात जास्ती नोकऱ्या तिथे असतात. ते घालवून, आणि ते नोकऱ्या करणारे सगळे मागाचे लोक असतात. त्यामुळे ते घालवणंही ट्रम्पला परवडणार नाहीये. माझ्या मते सगळ्या हर मर्ज की एक, हर मर्ज का एक इलाज, तसं हे त्यांनी केलेलं आहे. त्याच्यात दुसऱ्या जगातली लोक मरतील त्याचं त्यांना काहीच वाटत नाही. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आपणही त्या आता वाहत्या गंगेमध्ये हात धुवायला पाहिजे. त्यामुळे त्यांना सप्लाय करणं, रॉ मटेरियल सप्लाय करणं किंवा टेक्निकल मॅनपॉवर देणं हे सगळं आपल्यालाही करता येईल. तर कदाचित त्या फोन कॉलमध्ये तोही विषय झाला असेल. कारण एक विषय झाला, आपण काल बोललो होतो की इराण आणि मिडल ईस्टमध्ये जे सगळं आता रिकन्स्ट्रक्शन व्हायचं आहे त्याच्यामध्ये अमेरिकन मॅनेजमेंट आणि इंडियन वर्कफोर्स हे सगळं होणारच आहे. त्यामुळे आपण दोघंही, म्हणजे भारत आणि अमेरिका दोघंही याच्यात पैसे कमवू. आणि आणखीन शेवटचा अनफिनिश्ड बिझनेस म्हणजे नॉर्थ कोरिया. कुठेतरी नॉर्थ कोरियालाही व्यसन घालायलाच लागणार आहे. चीनला तर ते घालतातच आहेत व्यसन. चीनच्या बातम्या सध्या खूप भयंकर येतात, चीनमध्ये जे काही चालू आहे सध्या. आणि यांनी ते सगळं त्याच्यावरती आता कुरघोडी करण्याचा कार्यक्रम केलाय. फक्त एकच गौरीला प्रश्न आहे की या 3 कंपन्यांच्या चीनमध्ये फॅक्टरी आहेत का हो? GE, फोर्ड नाही आणि तसं. तिसरी कुठली? हा, तसं आता तरी अजूनपर्यंत रिपोर्ट नाही आलेले. त्याच्यासाठी वेगळा रिसर्च करायला लागेल, खरंच आहेत का म्हणून. आपण पण ते बघून ठेवूया. मोस्टली, हो, तर रिसर्च करून ठेवूया की त्यांच्या तिकडे आहेत का. पण बरोबर. आतापर्यंत तरी आलेल्या जी रिपोर्ट मध्ये असं एअरस्पेसची काही. नसेल कदाचित, पण फोर्ड किंवा ह्या असू शकतात. म्हणजे हा, हा, कार मॅन्युफॅक्चरर्स. हा, कारच म्हणतोय, कार मॅन्युफॅक्चरर्स म्हणतोय. पण माझी एक कार शंका आहे मॅन्युफॅक्चर. आणि ती तुम्हाला हा. दोघांना कशी वाटते बघा, की गौरीताईंनी जो दुसऱ्या महायुद्धाचा रेफरन्स दिला ना, त्याच्यामध्ये अमेरिकेने खूप चलाखी केलेली होती. एक म्हणजे ट्रम्पनी आता ते डिफेन्स बजेट जे आहे ते 1.5 ट्रिलियन पर्यंत नेलेलं आहे. आणि मी विचार करत हो, होते हो. की एवढं त्याला बजेट कशाला हवं होतं म्हणून. तर त्याचं उत्तर हा, हा. कदाचित इथे मिळालं आपल्याला. पण दुसऱ्या महायुद्धामध्ये अगदी शेवटचा काही भाग सोडला तर अमेरिका स्वतः इन्व्हॉल्व्ह झाली नव्हती. ते फक्त शस्त्रास्त्र पुरवठा करत होते आणि हो, त्याच्यामध्ये बक्कळ पैसा त्यांनी मिळवून घेतला त्यावेळेला. तर आता बरोबर. सुद्धा अमेरिका स्वतः इन्व्हॉल्व्ह होणार आहे का?
इतरांसाठी शस्त्र बनवणार आहे, म्हणजे सिच्युएशन कशी दिसते? हा. माझ्या मते ते विकायला बघतील. आता अरब देशांना शस्त्र पाहिजेत पुन्हा, कारण हा. जरी अमेरिकेने त्यांचं फौजदारी करायचं ठरवलं तरी शस्त्र तर अमेरिका त्यांनाच विकेल. त्यामुळे तो एक मोठा मार्केट त्यांच्या पुढे आहे. नाटोचा आणि अमेरिकेचा जो भांडण झालंय ते बहुतेक शस्त्र पुरवठ्यावरती ते भांडण सुद्धा थांबेल. कारण नाटोला कर्ज देऊन का होईना शस्त्र पुरवठा अमेरिकाच करू शकतो. नाटोकडे स्वतःकडे पैसे नाहीच आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने जसं दुसऱ्या महायुद्धामध्ये तुम्ही अगदी बरोबर सांगितलं, इंग्लंड एवढ्या कर्जाच्या बोजाखाली गेला होता. मदत केली अमेरिकेने, पण तो कॅपिटलिस्ट देश आहे, फुकट नाही केलेली मदत. त्याचे पैसे लावले होते आणि ते बिल इंग्लंडवरती एवढं फाडलं गेलं होतं की इंग्लंडची पुढची 26 वर्ष ते फेडण्यात, म्हणजे आता 2003 पर्यंत ते फेडत होते ते पैसे. तेव्हा हा सगळा पुढचा इतिहास याच दृष्टीने जायचा आहे. एक पण स्वातीताई, हे डीप स्टेटला उपयुक्त करतोय असं नाही वाटत तुम्हाला? ट्रम्प इज नाऊ प्लेइंग फॉर डीप स्टेट. नाही, म्हणजे मलाही काय आहे, आतापर्यंत एक अशी एक कल्पना मांडलेली होती अनेकांनी की ते फायनान्स इज रुलिंग नाऊ द वर्ल्ड, आणि त्यांना हे जी तुमची ज्या नॉर्मल 3 लॉब्या ठरवल्या जायच्या, ऑइल लॉबी, फार्मा लॉबी, वेपन्स लॉबी, या सगळ्यांच्या वर फायनान्स लॉबी होती. कारण आता त्याच्यात एक ऍड झाली आहे ती टेक्नॉलॉजीची लॉबी. तर ह्या 4 लॉब्या आणि त्यांच्यावर बसणारी फायनान्स लॉबी, आणि देअर्स विल बी द फायनल वर्ड. त्यामुळे वेपन्स लॉबीचा जो अंतिम शब्द होता त्याला आता दुय्यम महत्व मिळेल. पण ह्या ज्या बातम्या येत आहेत त्या दोनाचा अर्थ एक, म्हणजे कदाचित तुम्ही म्हणताय तसं डीप स्टेटला हवंय, तर मग अमेरिका अलिप्त राहील. ते नुसताच सप्लाय करतील, किंवा त्यांना माहितीये त्यांनी भांडणं इतकी लावून दिलेली आहेत की ते आता थांबणं शक्य नाही. ते स्वतः अंगझटक, म्हणजे उदाहरणार्थ बघा तुम्ही की स्वतः अमेरिका युक्रेन युद्धात पडली नाही तरी युरोपला इतकी खुमखुमी आहे युद्धाची की ते चालू ठेवणार आहेत. $90 बिलियन युक्रेनला ते मदत पाठवायला तयार झालेले आहेत. इकडे मध्य पूर्वेमध्ये जी काही आग त्यांनी लावून ठेवलेली आहे ती इराण विरुद्ध उरलेले देश, हे जे झालेलं आहे समीकरण, ते सुद्धा इतक्या लवकर, म्हणजे अमेरिका बाजूला झाली तरी ते शमण्यासारखं नाहीये. त्यामुळे ही युद्ध त्यांनी अशी पेटवून ठेवलेली आहेत की त्यांचा युद्ध पुरवठा जो आहे तो बराच काळ चालू राहील कदाचित. आणि मग त्याच्यासाठी अलाइनमेंट चालू आहे का अशी एक शंका मला आली. आणि दॅट मे बेनिफिट द डीप स्टेट ऑल्सो. म्हणजे फायनान्स लॉबी शेवटी त्यांना सांगितलं असेल की बाबा सगळं तुमचं रिसेशन, डिप्रेशन हे सगळं तुम्हाला नको असेल तर हे आता करावं लागेल. दे माइट हॅव अग्रीड टू दॅट ऑल्सो, कदाचित. बरोबर. मला ना इथे एक थोडासा वेगळा मुद्दा मांडायचा आहे. मला माहित नाही हा बरोबर असेल की चूक असेल, पण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस अमेरिकेने पोचलेले, म्हणजे वाया पोचलेले दहशतवादी अस्तित्वात नव्हते. आज अमेरिका जे काही गेम खेळतीये त्या अमेरिकेच्या विरोधात असलेले किंवा अमेरिकेवरती स्वतःचा पर्सनल राग असलेले पण बरेच जण आहेत की त्यांच्या ताब्यात दहशतवादी संघटना आहे. उद्या अमेरिकेने काही केलं तर पुन्हा जो त्यांच्यावरती ट्विन टॉवर्सवर हल्ला चावला किंवा अजून काही झालं, असं होऊ शकणार नाही अशी शक्यता आपण नाकारू शकत नाही. दुसऱ्या महायुद्धाची गोष्ट पूर्णपणे वेगळी होती. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका अलिप्त नाही म्हणता येणार, फक्त शस्त्रास्त्र पुरवत होती, थेट सहभाग नव्हता. त्यामुळे अमेरिकन भूमीवरती कोणीही हल्ले केले नाही. केला हल्ला तो पर्ल हार्बरला झाला, ते पण एक हेच आहे, मूळ भूमीपासून लांब लांब आहे. हो. तर आता काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. आता माथे फिरू पण बरेच वाढलेले आहेत. त्यांच्या हातात तो मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर अमेरिका काय गेम करेल आणि कुठे करेल आणि कोण कुठे अमेरिकेवर टाकेल, काही टाकू शकतं, अशी पण एक मला थोडीफार शक्यता वाटतेय. कारण अमेरिकेने इतक्या 80 वर्षाच्या काळामध्ये बरेच शत्रू निर्माण केलेले आहेत हे तर नक्की. कारण त्यांनी जी डॉलरची हेजीमनी करून सगळ्यांवरती काय आर्थिक निर्बंध म्हणा, अजून काय असतील ते वाटेल ते कायदे लावून जी गळचेपी केलेली आहे वेगवेगळ्या राष्ट्रांची, त्यांच्यावरती राग नाहीये कोणाचं असं नाहीये. पण डिफेन्स हा एकच गोष्ट अशी आहे की डिफेन्स प्रोडक्ट्स, त्याच्यावरती बऱ्याच देशांना अमेरिकेवर अवलंबून राहावं लागतंय. म्हणून आतापर्यंत कोणी अमेरिकेविरुद्ध आवाज करत नाहीये किंवा काही अमेरिकेवर होत नाही. उद्या असं होईल किंवा होणार नाही काही आपण सांगू शकत नाही की अमेरिकन भूमीवर काही होणार नाही असं नाहीये. मला एक असं अजून एक हॉटस्पॉट बोला बोला सर. अजून एक हॉटस्पॉट आपण विचार नाही घेतला, तो म्हणजे तुर्कस्तान, सायप्रस आणि ग्रीकची जी भांडणं चालली आहेत त्याच्यात निश्चितपणे नाटोमधनं तुर्कस्तानची हकालपट्टी होण्याची शक्यता खूप जास्ती आहे.
आणि ती बहुतेक करायलाच लागेल, कारण बाकीचे नाटो देश पण म्हणतात की याला हाकलून द्या, हा म्हणजे आपल्या बाजूचा नाही म्हणून. तर ते झालं तर तुर्कस्तानला वेसण घालण्याकरता सुद्धा नेटोला आपली नेव्ही आणायला गेलं, आणि तिथे भारताचा सहभाग आहे बरं का. कारण हा सायप्रसच्या इथे भारताने आपली जहाजं नेली होती आणि हो हो, तुर्कस्तानला मोर्चे तातडीने चाप बांधणी बसला केलेली होता. आहे बरोबर. एक तुम्ही बघितलं का, आपण गेल्या व्हिडिओमध्ये याचं सुतोवाच केलं होतं, न्यू वर्ल्ड ऑर्डर जो होऊ घातलाय हा त्याची ही पायाभरणी चाललेली आहे. त्याच्यात भारताला खूप महत्वाची भूमिका मिळत चाललेली आहे. करेक्ट. आणि हा दहशतवादाचा मुद्दा आता स्वातीताई आपलं गौरीनी अगदी बरोबर आणला. आणि त्याच्याकरता सुद्धा जी आधुनिक शस्त्र लागतील, म्हणजे दहशतवाद्यांना पुरवायला आणि दहशतवाद्यांना मारायला दोन्ही, तर ती दोन्ही मॅन्युफॅक्चर या लोकांना सांगता येतील करायला, कारवाल्यांना. कारण यांचं शस्त्रास्त्र डिव्हिजन पूर्णपणे वेगळं असणार आहे आणि त्याच्यात यंग फोर्स येणार आहे. त्या आधीच्या प्रोसेसेस त्याच्यात चालायच्या नाहीत. तर त्याकरता मला वाटतं त्यांनी या आणि या कंपन्यांकडे मेटलर्जीचं नॉलेज असतं ना. शस्त्रामध्ये शेवटी मेटलर्जी लागतेच, कारण सगळे त्यांना बाइंडिंग त्याचं सगळं कॉम्पोजिट आणि मेटल्सच असतं. त्यामुळे देर इज अ सिनर्जी बिटवीन दिस ऑटो इंडस्ट्री अँड शस्त्रास्त्र इंडस्ट्री. एक फक्त अजून मुद्दा राहिला आहे, तो म्हणजे चिप्स. अमेरिकेला जे गरज आहे त्या चिप्सची पण गरज आहे, आणि ते तैवानवरती जे स्वामित्व राखण्याची अमेरिकेची मनीषा असते ती तेवढ्याकरता असते. आणि त्यांनी, मी असं ऐकलं की त्यांनी बरेचसे चिप मॅन्युफॅक्चरिंग पुन्हा अमेरिकेत आणायला सुरुवात केलेली आहे. तेवढं झालं तर अमेरिका पूर्णपणे हा सगळा सिनारिओ कंट्रोल करू शकेल असं दिसतंय, विथ द हेल्प ऑफ इंडिया. कारण टेक्निकल मॅन पॉवर भारत पुरवू शकतो या सगळ्यांना. तर फार इंटरेस्टिंग टाइम्स आर आहे खरं सांगायचं तर. मला एक दुसरा सिनारिओ असा दिसतो की ही जी युद्ध झाली युक्रेनचं असेल किंवा आता मध्य पूर्वेमधलं, हा. या दोन्हीकडे आपल्याला असं दिसून आलं की अमेरिकेची जी शस्त्रास्त्र आहेत ना, ती बल्की आणि जुन्या हो हो, विचारधारेने बनलेली आहेत. म्हणजे काही काही करेक्ट, तर असं म्हणत होते की सेकंड वर्ल्ड वॉरच्या धर्तीवरची आहेत सगळी. आणि बरोबर. आता जे एजाईल वॉरचे काळ आलेला आहे त्याच्यामध्ये हा. ती तेवढीशी सूट होत नाहीत. तर त्यांना स्मार्ट थिंकिंगची गरज आहे. म्हणजे मला खरं म्हणजे धक्का हा बसला होता की त्यांचे ट्रॅडिशनल वेपन्स मेकर काय कमी नाही आहेत त्यांच्याकडे, भरपूर आहेत. हो. हा. लॉकहीड मार्टिन असेल किंवा अन्य कंपन्या रेथिऑन हो. वगैरे, त्यांच्याकडे न जाता ह्या तिघांकडे सरकार गेलं. हा मोठा संकेत आहे असं मला वाटतं की काहीतरी दे नीड टू डू सम क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह थिंकिंग. थिंकिंग. क्रिएटिव्ह थिंकिंगची गरज आहे. आणि ती मग टोटली नव्या कंपन्यांना जर का इन्व्हाइट केलं तर ते होऊ शकतं. आणि दुसरं तुम्हाला आठवत असेल, ट्रम्पनी मध्यंतरी एक ताकीद दिलेली होती सगळ्या शस्त्रास्त्र कंपन्यांना की कोणीही 50 लाखाच्या वर पगार घेणार नाही तिकडे. हो. हा कोणालाही हा. बोनस मिळणार नाही वरच्या लोकांना. बरं. त्याच्यानंतर हा हा. कंपनीचे शेअर्स जे मिळतात त्याच्यात सुद्धा त्यांनी कपात केली. आणि तुम्ही जोपर्यंत प्रॉडक्टिव्हिटी दाखवत नाही आणि क्रिएटिव्हिटी दाखवत नाही तोपर्यंत हे निर्बंध चालू राहतील असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजेच त्यांची जी एक्झिस्टिंग वेपन्स लॉबी आहे तिच्यामध्ये फंक्शनिंग मध्ये खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून हे जे तीन हे आता आपण म्हणू शकतो की दे आर बेटर, म्हणजे मे बी मोर एफिशियंट. आणि म्हणून त्यांना आणि ह्या इनोव्हेटिव्ह थिंकिंगसाठी भारताला जोडून घेणार का? म्हणजे तुमचा जो मुद्दा होता ट्रम्प आणि मोदी यांच्या कॉलचा, तर हो. या क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये भारत जाऊ शकतो. कारण सिंदूरमध्ये आपण दाखवून दिलं की करेक्ट. कमीत कमी रिसोर्सेस मध्ये आणि कमी खर्चाच्या रिसोर्सेस मध्ये या संकटांचा सामना कसा करता येईल. तेव्हा एक थोडी मला अशी एक हे वाटली की कदाचित हे थिंकिंग आहे का? म्हणजे या तीन कंपन्या, आय वॉज ऑल्सो सरप्राइज ऍक्च्युली की यांना का, म्हणजे एवढे मोठे लॉकहीड मार्टिन आहे, बोईंग आहे, रेथिऑन आहे, अँड देर आर सेव्हरल अदर्स राईट. कारण अख्खी त्यांची जवळजवळ 30% इकॉनॉमीच मुळे वॉर एफर्ट्स वरती असते. तर बरोबर आहे. कंपन्या तर भरपूर आहेत तिथे, त्यातल्या कोणाला बोलवलं गेलेलं नाहीये. एक आणखी अतिशय महत्वाचा मुद्दा जो मला वाटतो तो म्हणजे, अर्थात मी हे वाचलेलं आहे की डिफेन्स प्रोडक्शन मध्ये जी काही क्रिटिकल मिनरल्स लागतात त्यांची अमेरिकेत आज वानवा आहे अक्षरशः. आणि हो हो. अ, अच्छा. चीननी ती मोठी यादी तयार केलेली आहे, क्रिटिकल मिनरल्स आम्ही कुठले, हो. त्याची यादी प्रसिद्ध पाठवणार नाही. केलेली आहे. काहींवरती एक्सपोर्ट कंट्रोल आणलेले आहेत आणि काहींना बॅन केलेलं आहे टोटली. तर हे असताना डिफेन्स प्रोडक्शन वाढणार कसं, हा खरा माझा पुढचा प्रश्न होता की ह्याच्यावरती मात कशी करणार. म्हणजे तुम्ही या लोकांना जरी बोलवलं तरी देखील
पुढचं पाऊल कसं काय पडू शकतं याच्यावरती, की मग चीनला लालूच दाखवायची, बघ मी हे प्रोडक्शन वाढवतोय आणि तू हे दिलंस तर तुला फायदा होईल, तू यू जॉईन द रॅली, असं काही आहे का नाही, पुढच्या महिन्यातली जी चीनची मीटिंग आहे हा हा त्या चीनची नाकेबंदी करण्याचं नवीन ऐकलत की नाही? नाही अमेरिकेने इंडोनेशियाशी करार केलाय. आता मलाका स्ट्रेट पण चोक करायचा आहे. पण चीनला ऑइल जाऊच नये अशी योजना करायची हे चालू झाली आहे. म्हणजे चीनला व्हॉट दे विल डू, दे विल टेल चीन की आमच्याप्रमाणे वागलात तर ठीक, नाही तर तुझ्या तेलाचं हे बंद करू. पुटिनच काय ते त्यांना तेल देऊ शकतो. पुटिनची काहीतरी वेगळी डील त्यांना करता येईल. आणखीन एक महत्वाचा मुद्दा राहिला होता. मगाशी गौरी जेव्हा म्हणली की अमेरिका स्वतः युद्धात उतरेल की नाही, या युद्धाचा आता पोत कसा बदललाय पाहिलं का? या युद्धात एक 3,000 इराणी मेलेत आणि अमेरिकेचे फक्त 25 किंवा 30 किंवा 50 फार तर मेलेले आहेत. त्यामुळे बॉडी बॅग्स हा प्रॉब्लेम आता सुटलेला आहे, कारण युद्ध सगळं रिमोट कंट्रोलवर चाललंय. त्यामुळे अमेरिकेला युद्धात उतरायलाही काही प्रॉब्लेम नाहीये. त्यांचे एअरक्राफ्ट कॅरियर घेऊन जायचं आणि ठोकत राहायचं. माणसं मरत नाहीत. माणसं मेली नाही की पॉलिटिशियन्स आर व्हेरी हॅपी. बॉडी बॅग्स येत नाहीत ना. मग टेक्निकल युद्ध करायचं आणि समोरच्याला जेरीला आणायचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचे सप्लाईज अडवायचे सगळे. त्याला तेल मिळू द्यायचं नाही, त्याला अन्नधान्य मिळू द्यायचं नाही. मग कसला युद्ध करतो तो? म्हणजे वेढा टेक्निक जी आता इराणला त्यांनी नमवलं ज्यांनी, हे फार इफेक्टिव्ह वापरलं त्यांनी. आधीच का वापरलं नाही असं म्हणायची वेळ आली, कारण इराणला त्यांनी बंदच केलंय. आता नुसती भारतीय पत्रकारांनाच फक्त इराण जिंकतोय हे कळतंय. बाकी सगळ्या जगाला कळलेलं आहे की इराण शरणागती देतोय. नाही म्हणजे मला तर कधीतरी असं वाटतं की त्याचे होर्मुझ बंद केलं ना, तेवढंच केलं हा, असतं, बऱ्याच गोष्टी झाल्या असत्या. एक्झॅक्टली, त्यापेक्षा युद्धाची गरज एक्झॅक्टली. नव्हती. असो, पण त्यांचं काय थिंकिंग आहे त्याच्यावरती आहे. नाही, एक एक तुमच्या लक्षात आलं की नाही, एक हा नवीन मला काल सुचलं, की आपण पहिले 4 दिवस ब्रह्मोस मारलं नव्हतं बघा. करेक्ट. आपल्या सिंदूरमध्ये सुद्धा ब्रह्मोस शेवटच्या दिवशी मारली. माझ्या मते थिंकिंग असं असतं, की ब्रह्मोस मारल्यानंतर ते मोडकळीला येतात आणि मग शस्त्रसंधी करायला लागते. त्यामुळे आधी त्यांचं नुकसान जमेल तेवढं करून घ्यायचं आणि मग कारण त्याच्यानंतर लांबवता येत नाही युद्ध. हम्म. याचा एक रेफरन्स पॉइंट आहे. इंदिरा गांधींनी जेव्हा 71 ची शस्त्रसंधी केली, त्याच्या 1 दिवस अलीकडे त्यांना जेव्हा कळलं, की आता शस्त्रसंधी करायला लागणार आहे, त्यांनी एअरफोर्सला ऑर्डर केली होती, की वेस्ट पाकिस्तानची सगळी एअर स्पेस आपली आहे. जितकं नुकसान करता येईल तितकं करा. इन्क्लुडिंग लाहोरचं रेल्वे यार्ड सुद्धा उडवून लावलं. तिथे काही मिलिटरीचं काम नव्हतं. म्हणजे रिबिल्डिंगला पैसे आणि वेळ जास्त जातो. हा पण एक विचार असतो. म्हणजे शत्रूचं इतकं नुकसान इराणची त्यांनी किती मोडलंय म्हणजे इराणला, हे इथल्या लोकांना कळत नाही. त्यामुळे इथले लोक अजून इराण करतात. ते आपली उंदीर आणि राजाची गोष्टच चालली आहे सगळीकडे. परंतु अमेरिकेचा तो प्रकार चालूच आहे अमेरिकेचा, की संबंध समोरच्याचं नुकसान करायचं आणि मग रिबिल्डिंगला पुन्हा आपण जातोच ना. तुम्हाला ते कॅच 22चं आठवतंय का? मला ते इतकं छान वाटलंय. हा कॅच 22 मध्ये एक रेफरन्स आहे. तो एअरफोर्सचा जनरल म्हणतो, की सर एक लक्षात आलं का तुम्हाला? आपण एखादी जर उद्ध्वस्त केली इंडस्ट्रियल टाउनशिप, तर ती बांधताना खूप पैसे मिळतात. आपण आपलीच टाउनशिप उद्ध्वस्त करूया, त्याच्यातही पैसे मिळतील. कॅपिटलिस्ट थिंकिंग. फॅन्टॅस्टिक. पण याच्यामध्ये गौरी, तुला प्रश्न आहे, की या सगळ्यामध्ये अमेरिकेची इकॉनॉमी पुन्हा जागेवर येण्याची शक्यता कितपत वाटते? खूप जास्त वाढली आहे, कारण सगळं रिबिल्ड करायला हं. अमेरिकन कंपन्यांनाच कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहेत. जे ओके. आतापर्यंत आखातामध्ये उद्ध्वस्त सगळं जे काय हो, करून बरोबर. ठेवलेलं आहे, हां, इराणने हां. केलंय किंवा इस्रायलने केलंय, रिबिल्ड हां. करायला मॅक्झिमम अमेरिकन कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणार बरोबर. आहेत. करेक्ट. आताही वाढलेल्या तेलाच्या दराचा जास्तीत जास्त फायदा अमेरिकन कंपन्यांना मिळाला. खरं म्हणजे पुटिनलाही मिळाला. पुटिन इज व्हेरी हॅपी, कारण तिप्पट किमतीत तोही विकतोय आपलं तेल आता आणि हो आता निर्बंध पण हो केलेले आहेत. हो, त्यामुळे निर्बंध हे पण निघाले. पण पुतीन यांच्याकडे फक्त एनर्जी सप्लाईज आहे. हो. पुतीन यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग नाहीये. नाहीये. आता जे पण पुन्हा रिबिल्ड करायचं म्हटल्यानंतर हां. त्या रिबिल्डसाठी अमेरिकन कंपन्याच मोठ्या प्रमाणावर पुढे येणार आहेत. सगळं पण रिबिल्ड करायला. पुतिनकडे रेअर अर्थ पण आहेत. युक्रेनची सगळी रेअर हो, अर्थ तो घेऊन हो, बसलाय. त्यामुळे तो हो, एक हो. सप्लाय त्याच्याकडे आहे. आपण त्याच्या हो, नक्कीच. एक जगाचा नकाशा काढूया आणि त्याच्यात रेअर अर्थचे साठे कुठे-कुठे आहेत ते बघूया आणि आपल्याला एक व्हिडिओ करता येईल, की तिथे पुढचे युद्ध होणार आहेत. त्या कंट्रोल अगदी, करतात. अगदी. तिथे ब्रह्मदेश म्हणजे इज आता वन मेजर कॉम्पोनंट. बर्मा. अगदी, Actually, आणि कसं कसं आहे आतापर्यंत ना, माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की 45 पासून 45 आपण पॉइंट घेतो कारण तिथून दुसरं महायुद्ध संपलं आणि
ग्लोबल हो, साऊथ हो. मधून बाकी सगळ्या निघून गेले, म्हणून 45 आपण एक हे घेतो, सुरुवातीचा एक बिंदू घेतो, बरोबर. तिथून आपण चालू करतो. पण त्याच्यामध्ये बघितलं तर रशियाला कुठलाही आजपर्यंत त्यांचा स्वतःचा रशिया हॅज नो व्हॉइस टू से एनिथिंग. हो, त्यांना हो. विशेष असा काही स्वतःचं मत नव्हतं. कोल्ड वॉर जरी आपण म्हटलं तरी रशियाची हम्म. बाजू तशी लंगडी होती. त्यांच्याकडे बरोबर. अंतर्गत बरेच कॉन्फ्लिक्ट होते, त्याच्यामध्ये त्यांची इकॉनॉमी चांगली नव्हती. त्याच्यानंतर इव्हन ऑइलचा जर आपण बघितलं सप्लाय, तरी तो ऑलिगार्क्सच्या हातात होता. तो हो. आता जसा पुतीननी कंट्रोल केलाय तसा तो रशियन स्टेट गव्हर्नमेंटकडे नव्हता. त्याच्यामुळे तसा ऑइल जरी त्यांच्याकडे असतं तरी त्याचाही फायदा त्यांना मिळाला नाही. पण रशियाचा जर पुतीन नंतरचा अभ्यास केला 2000 पासून आतापर्यंत, तर रशियाला पुतीन यांनी इतकं वेगळं डेव्हलप केलंय की वी गॉट अस्टोनिश्ड. ते रशिया, तेव्हाचा रशिया आणि आत्ताचा रशिया, भले आता वॉर मुळे त्यांना बरेच हो. फटके बसलेले आहेत, नाकारता येत नाही, तरी पण स्टील रशिया इज स्टँडिंग इन द वर्ल्ड पॉलिटिक्स. पुतीनना स्वतःचा एक मत आहे आणि रशियाकडे जे काय आहेत खनिज, रेअर अर्थ म्हणा, एनर्जी सप्लाईज म्हणा, त्याच्यामुळे मला असं वाटतं आतापर्यंत ग्लोबल मार्केट फोर्सेस मध्ये रशिया कुठेच नव्हता. अमेरिका आणि युरोपियन कंट्रीज होत्या. रशिया मे बी फ्युचर ग्लोबल मार्केट फोर्सेसचा एक पार्ट असावा, असा एक अंदाज आहे. कारण डीप स्टेट आणि सगळं जे आपण म्हणतो ते अमेरिका आणि युरोपियन कंट्रीज मध्येच मोठ्या प्रमाणात. परत अजून एक मुद्दा आहे, रोमन कॅथोलिक आहेत हे सगळे देश किंवा वास्ट कंट्रीज आहेत, पण व्हेरी रशिया गुड. आहे त्याच्यामध्ये ऑर्थोडॉक्स चर्च आहे, जी ग्रीकांची संस्कृती होती, ग्रीकांनी येऊन हो. ऑर्थोडॉक्स चर्च स्थापन केले. रशियामध्ये आजही तसे आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला वेस्टर्न सिव्हिलायझेशन पासून पूर्णपणे वेगळं ठेवलंय. आणि आता येणाऱ्या काळामध्ये रशियाचं जे काय आहे, रशियाचं स्वतःचं ओपिनियन आणि रशिया जे काय डेव्हलप करतोय, तर रशिया पुढच्या येणाऱ्या काळासाठी ग्लोबल पॉलिसी शेप करण्यामध्ये फार महत्वाची भूमिका बजावेल. आजपर्यंत जे अमेरिका आणि युरोपियन कंट्रीज कडे होतं, असं थोडंफार जाणवायला लागलंय. कारण आपण जेव्हा रेअर अर्थ मटेरियल्स, रेअर अर्थ मिनरल्स आणि एनर्जी सप्लाय ह्या दोन्हीचा विचार करतो, त्या दोन्ही गोष्टी रशियाकडे फार मोठ्या प्रमाणावर आहेत. हो. त्याचं एस्टिमेट जवळजवळ 83 ट्रिलियन डॉलर एवढं आहे. म्हणजे रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड म्हणून रशियाचं नाव घेतात. क्रिटिकल मिनरल्स मध्ये जसा दक्षिण अमेरिका आहे तसाच आफ्रिका सुद्धा आहे आणि हो. इतर हे रशिया आणि इतर भाग पण आणि त्यातल्या दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेमधल्या अनेक देशांशी आता भारताने पण करार केलेत. काय झालंय, हो, काही हो. ठिकाणी चीननी अगोदर करार करून ठेवले, त्याच्यामुळे तुम्हाला स्कोप राहिला नाही. पण जिथे जिथे स्कोप होता तिथे भारताने जाऊन सुरुवात केलेली आहे. म्हणजे ते आता बरोबर. आपल्याला सुद्धा बघावं लागेल कितपत पुढे जाता येईल त्याच्यामध्ये ते. पण एकंदरीत असं दिसतंय की सगळे जी युद्धाची तयारी जी आहे, म्हणजे युद्ध ज्वर वाढतोय की काय, अशी अवस्था आता परत जगामध्ये आली आहे. युरोप बाया सरसावतायत. युक्रेनला तर काही शरण जायचं नाहीये. इथे मध्य पूर्वेमध्ये एक अंदाज असा सांगितला जातोय, 2 आठवड्याचा जो काळ घेतला गेला तो परत एकदा युद्धाची तयारी करण्यासाठी दोन्ही पक्षांनी वापरलेला आहे. मला वाटतं काहीतरी सोमवारी ती मुदत संपते आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर काय होतंय ते आता बघावं लागेल परत. या परत एक युद्ध परत विसावा, परत ही सायकल त्याच्यामध्ये एक चालू राहू शकेल. हा. रशियन सिक्युरिटी काउन्सिलचा रिपोर्ट आला परवा म्हणजे 14 तारखेला. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की पाकिस्तानला मध्यस्थ करून जे निगोशिएशन चाललंय, हा फक्त मधल्या काळात प्रिपरेशन साठी वेळ मिळावा याच्यासाठी खेळली गेलेली खेळी आहे. अमेरिकेने खूप टॅक्टफुली खेळलेली आहे, असं रशियन सिक्युरिटी काउन्सिल म्हणतंय. आणि हे जे काय अमेरिका करतेय त्याच्यामुळे रशियाचे जे नॉर्थ साऊथ ट्रेड हे आहेत, ट्रेड रूट्स आहेत, त्याच्यावर इफेक्ट होतोय. ओके. आणि रशियाला त्याचा फटका बसतोय. तर हे जे काय आहे, काय सीज फायर वगैरे जे काय ट्रम्पनी सांगितलं ते फक्त म्हणे वेळ काढण्यासाठी आहे, तयारी करण्यासाठी घेतलेला वेळ आहे. बाकी त्याच्यामधून पाकिस्तान बरोबर मध्यस्थ करून निगोशिएशन मधून काही हातात येईल असं दिसत नाही, असं रशियन सिक्युरिटी काउन्सिलचं म्हणणं आहे. हो. त्याच्यात तर ट्रम्पनी त्या व्हॅन्सला सुद्धा यशस्वी ठरवण्याचा सफळ प्रयत्न करून दाखवला की आता व्हॅन्स इज नो मोर अ चान्स टू सक्सीड. त्याचं त्यांनी बाहेरच काढलं त्याला. म्हणजे ते जे कॅथोलिसिझम म्हणले ना ती, ते आता ट्रम्पनी पोप बद्दल अजून तो काहीतरी बोललाय
आणि त्यांच्या म्हणजे सगळे कॅथलिक जे काही देश आहेत संपूर्ण हो हो जगामध्ये ते अतिशय म्हणजे अस्वस्थ झाले असतील या सगळ्या डिस्प्ले ऑफ थिंग्समुळे. भाग पण ह्या बातमी आणि मला वाटतं अजून मुद्दे काही मांडायचे असतील तर आपण मांडू, नाही तर मग शेवटाकडे येऊ, कारण वेळ संपत आली असेल. मला वाटतं की आपण आत्ता जो विषय काढलाय तो विषय कोणीच हातात घेतलेला नाहीये. त्याबद्दल तुमचं अभिनंदन. कारण फारच योग्य आहे आणि हे फ्युचरिस्टिक आहे. आत्ता लढाई झाली ना आत्ता काय होतं हे वेगळं, पण हे पुढचं आपण चित्र जे काढतोय म्हणजे बायपोलर वर्ल्ड होतं ते ट्रायपोलर झालं, आता क्वाड्रिपोलर वर्ल्ड झालेलं आहे. रशिया, भारत, चीन आणि अमेरिका असं म्हणायला हरकत नाही, धाडस करायला हरकत नाही असं. कारण भारताला आता खूप रोल याच्यात मिळत चाललाय. कालची ती बातमी जी आपण म्हटलं की कझाकस्तानचा सगळा युरेनियमचा साठा कझाकस्तान आपल्याला द्यायला तयार झालेला आहे, ही एक फार मोठी बातमी आहे. त्यामुळे भारताला आता कोणाकडे तोंड गाळायची गरजच नाही, इतकं युरेनियम आपल्याकडे येईल. त्यामुळे आपल्याकडे आता 22 अणुभट्ट्या आहेत वीज निर्माण करणाऱ्या, अजून 6 बांधतोय आपण, म्हणजे 28 तर होणारच आहेत. त्यामुळे आपली एनर्जी नीड ही संपूर्णपणे आपल्याला याच्यातनं भागवता येईल, इतकं युरेनियम द्यायला कझाकस्तान तयार झालेलं आहे. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. राईट. गौरीताई, तुम्हाला काही सांगायचं असेल तर अगदी नाही, हे शेवटचा सगळ्यात भारतीय म्हणून ही खूप आनंदाची गोष्ट आहे की भारताशिवाय पुढे जगाच्या पॉलिसीज ठरणार नाहीत. वा, हे एक करेक्ट, खूप वेल सेड. छान राईट. हो, छान गोष्ट Correct. घडलेली आहे सगळ्या गोष्टीमध्ये. त्यामुळे भारतीय म्हणून प्रचंड अभिमान आहे पंतप्रधानांचा सुद्धा बरोबर. ह्या फर्स्ट राईट ऑफ सगळ्यामध्ये. रिफ्युजल ज्याला म्हणतात ते आपल्याकडे आलेलं आहे आता. अगदी अगदी. सो एकंदरीत दिसतंय असं की ट्रम्प हे शपथ घेऊन आलेले होते की मी युद्ध करणार नाही म्हणून, आणि आता केवळ 15 महिन्यांमध्ये पारडी सगळी पालटलेली आहेत आणि ते अधिकाधिक खोल युद्धामध्ये आणि युद्धाच्या तयारीमध्ये गुंतलेले आपल्याला दिसत आहेत. तेव्हा जगाचं चित्र त्यांच्या डोळ्यासमोर जे काय होतं ते सगळं मागे पडलंय. कशामुळे हा चेंज झाला? नेने सरांनी डीप स्टेटचं एक आपल्याला सांगितला तर्क, आणि तो कदाचित बरोबर असेल, कारण धिस इज व्होल्टाफेस. 180 डिग्रीमध्ये हो, ट्रम्प फिरलेले करेक्ट. आपल्याला दिसतायत, ज्याची अपेक्षा नव्हती. आणि का नव्हती अपेक्षा? तर 36 ट्रिलियनचं जे कर्ज उतरवायचं असेल तर वायफळ हो, खर्च बंद करा. युद्ध हा वायफळ खर्च असतो. तेव्हा ते न करता जर का युद्धासाठी $1.5 ट्रिलियन जर का दिले असतील तर कर्ज 36 नाही ते 50 ट्रिलियन सुद्धा होऊन जाईल पुढच्या 3 वर्षामध्ये. सांगता येत नाही, पण हा जो बदल आहे हा बदल सगळ्या जगाने नोंद घेतली असेल त्याची मला खात्री आहे. आणि आम्ही तर निश्चितच घेतलेली आहे, आणि ह्याच्यातून जे वेगवेगळे पैलू बाहेर आले या चर्चेतून त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. व्यापक चर्चा हो. करू. अनेक मुद्दे स्पर्शिले गेलेले आहेत. तुम्हा सगळ्यांना एक परत एकदा हा हा एक इंटरेस्टिंग प्रोजेक्शन म्हणून मनात विचार आला हा की 1 मे जो यायचा आहे त्या दिवशी त्यांनी जर क्युबाची शरणागती घेतली तर तो म्हणजे पोएटिक जस्टिस ठरेल. लेबर डे. खरंय. बघूया काय होतं ते, कारण शक्यता आहे, कारण त्यांनी क्युबाला वेढा घातलेलाच आहे. तिथे हो वीज हो. नाहीये, पाणी नाही, अंधार आहे सगळा. म्हणजे त्यामुळे लवकरच त्याला तो काय कार्यक्रम म्हणा, आमच्या महिलांच्या बाबतीत म्हणायचं तर पाणी गॅसवर ठेवलेलं आहे तर त्याला बुकळी गॅसवर ठेवलेला आहे. आणि द्यायची. क्युबा म्हणजे त्याच्या बुटात शिरलेला खिळा आहे. तो कायम सलत असतो अमेरिकेला आणि चालेल. त्याची पोझिशनही अमेरिकेच्या बुटाच्या जागेवरच आहे. अगदी अगदी. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा. तिन्ही चॅनेल्सना तुम्हाला सबस्क्राईब करायचंय राईट. आणि सहकार्य द्यायचंय. धन्यवाद. बरोबर. गौरीताईंचे धन्यवाद. आभार, नमस्कार. नेने सरांचे आभार येण्याबद्दल. सर्वांचे आभार. धन्यवाद. 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 थँक्यू.